सतीश भोसले उर्फ खोक्यानं वनविभागाच्या जागेवर घर बांधलं म्हणून वनविभागाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने आता घरावर तोडक कारवाई करण्यात आली। त्यानंतर त्या जागेवर वनविभाग आता खरतर चर खोदण्याचं काम करतंय। मात्र जर या जागेवर अगोदर अशा प्रकारे कामं केली असती तर त्या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्यानं अतिक्रमण केलं नसतं आणि घर खरतर तोडण्याची वेळ आली नसती। आता या जागेवर कुणीही अतिक्रमण करू नये यासाठी वनविभागानं खड्डे खोदण्यास सुरुवात केली आहे। आपण सध्या ज्या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्याचं जे घर आहे त्याच भागामध्ये आहोत। या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो की जवळपास एक नव्हे दोन नव्हे तर 8 JCBच्या माध्यमातून या भागामध्ये जे आहे ती चर खोदण्याचं जे काम आहे ती या ठिकाणी केलं जातं आहे। वन विभागाला हे उशिरा सुचलेलं शहाणपणच म्हणावं लागेल, कारण गेली अनेक वर्ष ही जी जागा आहे ती या ठिकाणी अशीच पडून होती। मात्र या ठिकाणी ज्यावेळेस सतीश भोसले उर्फ खोक्याचं ज्यावेळेस घर पाडलं गेलं त्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून हे जे आहे ती या ठिकाणी चर खोदलं जात असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आणि वन विभागाने जर अगोदरच हे जर केलं असतं तर या ठिकाणी सतीश भोसले उर्फ खोक्याचं या ठिकाणी घर झालं नसतं आणि विनाकारण त्या ठिकाणी त्यांचं जी बांधकाम असेल किंवा ज्या ठिकाणी ही तोडफोड झाली ही तोडफोड या ठिकाणी झाली नसती। त्यामुळे आता प्रशासन या ठिकाणी जर चर खोदत असेल, पाणी अडवा माती अडवा पाणी जिरवा या ठिकाणी जर करत असेल तर नक्कीच या ठिकाणी हे स्वागतार्ह आहे। मात्र हे जर अगोदरच जर केलं असतं तर या ठिकाणी झालेली जी कारवाई आहे किंवा यानंतर बीड जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणचे अतिक्रमण आहेत हे अशाच पद्धतीने काढावं अशी देखील मागणी सामाजिक कार्यकर्त्याकडून केली जात आहे। हरिदास सावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।